की आता असं म्हणतात की खासदार असं म्हणायचे की खासदाराचं काम गल्लीत फिरणं नसतं, तर दिल्लीत गरज नसतं की दिल्लीत मी कामं करून घ्यायची. आता निवडणुका पुढ्यात आहेत. खासदार अमोल कोल्हेजी आता गल्लीत फिरायला लागले. म्हणजे ह्या टीकेकडे कसं बघता? हा पोरकटपणा आहे का? गंमत बघा तुम्ही, खासदार अमोल कोल्हे गल्लीत फिरायला लागले असं जर कोणी म्हणत असेल, तर आत्ताच्याच अधिवेशनातलं जे भाषण आहे, हे भाषण संपूर्ण देश पातळीवर आज गाजतंय. मग दिल्लीत गरजत नाहीये? यापूर्वी असं घडलंय? यापूर्वी हे झालंय? म्हणजे मोठमोठ्या पत्रकारांनी, मोठमोठ्या नेत्यांनी, इतर राजकीय पक्षांनी सर सुद्धा तुमच्या वक्तृत्वाला सलाम आहे. हे अगदी कोणीही विरोधक सुद्धा नाही, मान्य पण करेल. एक सांगा, वक्तृत्व म्हणजे फ्लॉवरी वर्ड्स नाहीयेत. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याची व्यथा आहे. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा आहे. बिबट्याच्या प्रश्नाचा संदर्भ आहे. म्हणजे आत्तापर्यंत बिबट्याच्या प्रश्नाच्या विषयी ही मांडणी किती वेळा झाली हो? की बिबट्या जरी शेड्यूल ए मध्ये असला, तरी सुद्धा त्याचं प्रजनन नियंत्रण झालं पाहिजे. किती वेळा मांडणी झाली? आजपर्यंत 2000 मला वाटतं 4-5 पासून आपल्याला बिबट्याचा त्रास आहे. संख्या आता वाढायला लागली जास्त. संख्या वाढायलाच लागलेली. पण मग वेळीच पावलं का नाही ओळखता आली? हे काय वाढणार आहे, कुठपर्यंत जाणार आहे, हे पाहता नाही आलं. मग याला दूरदृष्टी नाही म्हणायचं का? वैचारिक प्रगल्भता नाही, पुढचं नॉलेज नाही. असं समजूया आपण. मी हेच म्हणतो, की या पद्धतीने जर कोण टीका करत असेल, तर पुन्हा तेच आहे, की आज देश पातळीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचं नाव होतंय आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या व्यथा मांडल्या जातात. विरोधकांना बोलण्यासाठी म्हणजे काही मुद्देच राहिलेले नाहीयेत. हे मुद्दे न राहिल्यामुळे काहीतरी गोष्टी सांगायच्या आणि त्याच्यावर लोकांचा गैरसमज पसरवायचा, अशी ही नीती आहे. साहेब तुमचं वक्तृत्व चांगलं आहे. कर्तृत्व सगळे पाहतायत, तुमचं नेतृत्व पाहतायत. सर्वसामान्य लोकांना मालिकेच्या माध्यमातून तुम्ही माई माऊलींच्या हृदयामध्ये पोहोचलेला आहात. आज लोकांना अपेक्षा अशी असते की खासदारांनी आमचा फोन घ्यावा, आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं. या संदर्भामध्ये तुम्ही जनतेला काय सांगाल? 100% ही अपेक्षा खूपच रास्त आहे. पण फोनच्या संदर्भामध्ये मी कायम एक गोष्ट सांगतो, की एक फोन आल्यानंतर एक संकेत आपण थोडासा विसरतो. म्हणजे समजा मी तुमच्याशी जर आत्ता बोलतोय, मी तुम्हाला मुलाखत देतोय, तर आत्तापर्यंत किमान मला 20 फोन येऊन गेले असतील. जर मी तुमच्या मुलाखतीत नंतर फोन घ्यायला पाहिजे. एक्झॅक्टली. तर त्यासाठी कामाचा मेसेज एक असणं. कारण हा फोन फक्त मतदारसंघातले नसतात. हे महाराष्ट्रभरातून लोक वेगवेगळ्या कामांसाठी फोन करतात. त्यामुळे जर मेसेज आला तर मी अनेकदा हा कॉल बॅक करतो. त्याचबरोबर ऑफिसच्या बाबतीमध्ये तुम्ही बघत असाल, तर आपलं हे डिजिटल ऑफिस आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही पत्रासाठी थांबावंही लागत नाही. हा कम्युनिकेट होतो आणि हा विषय तुम्हाला लगेच मिळतो. सुख-दुःखाच्या बाबतीत यायचं म्हटलं तर जिथे शक्य आहे, जेव्हा मतदारसंघात आहे, तेव्हा मी 100% येतो. पण या जशा पॉलिसीज आपण राबवणं म्हणतो, या पॉलिसीजमध्ये दिल्लीमध्ये जर आता तुम्ही बघितलं तर आत्तापर्यंतचं समजा आपण 2 लोकप्रतिनिधी पकडू. 2 लोकप्रतिनिधींचं एकूण संसदेतली एकूण उपस्थिती बघा. तुम्ही निवडून दिले ते तुमचे प्रश्न मांडण्यासाठी दिले. एकूण उपस्थिती बघा. किती वेळा संसदेत पहिल्या टर्ममध्ये बोललोय बघा. ते समोरच्यांचं बघा. याच्यावर उत्तर मिळतं. म्हणजे उद्या जर मतदारसंघातल्या लोकांनी असं म्हटलं, की नाही ते सगळं सोडून द्या, तुम्ही फक्त इकडे थांबा. तर ते मतदारसंघाचं नुकसान आहे, ते माझ्या सर्वसामान्य जनतेचं नुकसान आहे. या गोष्टी मांडल्या पाहिजेत, त्या आल्या पाहिजेत. त्यातून जेवढं शक्य आहे, तेवढं 100% येतो. पण त्याच वेळी अनेकदा सर्वसामान्य मायबाप जनतेनं निवडणूक 2019 हाती घेतली होती. त्यांच्या मनात एक फार आस्थेची भावना आहे. फार जिव्हाळ्याची भावना आहे. त्यामुळे काही कार्यकर्ते असेही आहेत मला आणि त्यांच्याकडे मी गेलेलोही आहे, की माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि त्याला तुम्ही या. आणि एवढा मोठा मतदारसंघ पाहता, म्हणजे जुन्नर तालुक्यात आलो तर हडपसरचा एखादा कार्यकर्ता नाराज होतो. हडपसरला गेलो तर खेड तालुक्यातला एखादा कार्यकर्ता नाराज होतो. त्यातलं जेवढं मॅनेज करता येतं, तेवढं हे 100% मॅनेज करण्याचा आपला हा प्रयत्न असतो. आता समोरची मंडळी ज्या पद्धतीनं लोकांना सांगतात, की बाबा डॉक्टर अमोल कोल्हे फक्त निवडणुकीपुरतेच येतात, भाषणं खूप चांगली करतात, प्रत्यक्षात कृती काही करत नाही. आज तुमच्या कृतीमधनं दिसतंय. ह्या मंडळींना तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं ना, की आता उदाहरणं आत्तापर्यंत ही एवढी दिली. आता ते दुसरं आणखी एक उदाहरण देतो कोविडच्या काळातलं. जसं तुम्ही फॅबीफ्लूचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, रेमडेसिवीरचं उदाहरण दिलं. तसं 2 लसी आल्या, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड. यामध्ये केंद्र सरकारचं धोरण ठरलेलं नव्हतं, की लस कशी मिळणार. आपल्याला सगळ्यांना संभ्रम होता लस कशी होणार. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देशातला पहिला मतदारसंघ आहे वाणीसाहेब, ज्याने 5,00,000 नागरिकांचं लसीकरण केलं. 5,00,000 नागरिकांचं लसीकरण. सीरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्यानं. आणि तोपर्यंत केंद्र सरकारची पॉलिसी ठरलेली नव्हती. मग हे काम
काम नाही का? ज्यांना कोणाला म्हणायचं कुठे होते? कुठे होते म्हणण्यापेक्षा या गोष्टी ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्यात, या महत्त्वाच्या. आज आरोग्यविषयक जर तुम्ही मदत बघितली, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज जवळपास 57 कोटी रुपयांची आरोग्यविषयक मदत, वेगवेगळ्या योजनांचा लाभ हे करून देण्यासाठी. आणि विरोधकांना मी काय सांगणार? लोकशाही आहे. त्या प्रत्येकाला हा अधिकार आहे. आणि यामध्ये कसं होतं, की अनेकदा आजकाल असं व्हायला लागलं, की हां, अमोल कोल्हेवर टीका केली तर बातमी बनते.